पुढच्या बातमीकडे वळूयात। परभणीसह राज्यामधील पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गेल्या 6 दिवसांपासून संपावरती आहेत। पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं कामकाज त्यामुळे ठप्प झालेलं आहे। परभणीमधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधील वैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालय बंद आहे। खासगीकरणाचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप होतोय। दरम्यान आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अक्षय मुंढे यांनी। बघूया। आणि याविषयी बोलण्यासाठी आपण थेट जाऊयात। अक्षय मुंढे आपले प्रतिनिधी थेट परभणीमधून आपल्या सोबत आहेत। अक्षय, या सगळ्या विद्यार्थ्यांचं या सगळ्यावरती नेमकं काय म्हणणं आहे, काय भूमिका आता ते मांडतात? नक्कीच राज्य शासनाने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने खाजगी कॉलेज देण्याचा निर्णय घेतलेला आहे। वेटरनरी डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे कारण त्यांना देण्यात आले आहे। मात्र विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षात म्हणणे आहे की सध्या राज्यामध्ये 11,107 वेटरनरी डॉक्टर उपलब्ध आहेत। हे डॉक्टर राज्यासाठी पुरेसे आहेत। मात्र असे असताना देखील राज्यात खाजगी पशुवैद्यकीय विद्यालय सुरू करून याचा गोरखधंदा करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे राज्यकर्त्यांकडून संस्था चालकांचे खिसे भरण्यासाठीच हे कॉलेज सुरू केलेले जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे। मागील 6 दिवसापासून हे विद्यार्थी काम बंद आंदोलन करत आहेत। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पशुधन मालकांना देखील याचा फटका बसत आहे। तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील याचा परिणाम झालेला आहे। जे बाहेर गावावरून बरोबर आहे, त्यामुळे प्रशासन या सगळ्यावरती कशी ऍक्शन घेत आहे आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।